ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर आज तोफ धडाडणार आहे। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधली पहिली ही सभा आहे। ठाकरेंची सेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सभेला उपस्थित राहतील। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी सभेची जय्यत तयारी झाली आहे। स्टेजवरती 227 उमेदवारांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधली ही पहिली सभा आहे। निवडणुकांच्या तोंडावरती आता ठाकरे बंधू एकत्र सभा घेणार आहे। आपण या ठिकाणी स्टेज पाहतोय, शिवशक्ती असं नाव या स्टेजला देण्यात आलेलं आहे आणि शिवाय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांचा एकत्र फोटो देखील आपल्याला दिसतोय। 227 उमेदवार बसतील अशा प्रकारची आसन व्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवतीर्थावरती आज दोन्ही बंधूंची तोफ धडाडणार आहे। तर युती झाल्यानंतर ही पहिलीच अशी जाहीर सभा असेल। शिवतीर्थावरती आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही दोनही दृश्य बघा, एकीकडे शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे शिवसैनिकांसह मनसैनिक आता आपण पाहतोय शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेले आहेत। या संदर्भात आपल्याला अधिकची अपडेट देण्यासाठी थेट आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय आता ठाकरे बंधूंची एकत्र सभा होणार आहे। तुम्ही स्वतः या मैदानात आहात, त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती काय आहे, गर्दी कशी आहे, तयारी कशी झालेली आहे? नक्कीच सेजल, आपण पाहिलं तर थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधूंची जोरदार सभा जी आहे ती शिवतीर्थावरती अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार आहे आणि या संपूर्ण सभेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि वातावरण निर्मिती या सभेची जोरदार या ठिकाणी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भव्य दिव्य असा स्टेज जो आहे तो सध्या या सगळ्या सभेच्या निमित्ताने उभा करण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरती आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं दिलेले 227 उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांची बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती या स्टेजवरती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रमुख आकर्षण केंद्र या संपूर्ण सभेचं खरं तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेलं जे चित्र आहे त्याचा बॅनर देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या या संपूर्ण सभेला शिवशक्ती सभा असं देखील नाव देण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हळूहळू शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी जी आहे ती शिवतीर्थावरती या ठिकाणी जमताना आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात या संपूर्ण भव्य दिव्य असा दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभेला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण पाहिलं तर पाठी देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने येताना आपल्याला सैनिक सभेसाठी पोहोचलेले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, कुठून आलेले आहात? मी मुंबईचाच आहे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षात गेल्या 8-10 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला मराठी माणसाचं हित कळतंय तेव्हापासून मी ठाकरेंसाठी काम करतोय। तुम्ही ठाकरेंसाठी काम करताय असं म्हणताय, पण पक्षाचं जे चिन्ह आहे मशाल, ती पेटती मशाल घेऊन तुम्ही सभेसाठी आज मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही धगधगती मशाल ह्याच्या पुढे ही अशीच पेटत राहणार आहे, म्हणून ही मशाल आज माझ्या हातात आहे। राज ठाकरे हे देखील सोबत आलेले आहेत या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। खास हे आहे की यापूर्वी दोन्ही बंधूंच्या सभा शिवतीर्थावरती वेगवेगळ्या, म्हणजे गुढीपाडव्याची सभा असेल किंवा दसऱ्याची सभा असेल त्या होत होत्या, पण राजकीय सभा मुंबईमधली दोन्ही ठाकरे बंधूंची कित्येक वर्षांच्या नंतर पहिली होती। खरंच खूप आनंदाचा क्षण आहे हा आणि ह्या क्षणाची वाट सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातली जनता आणि त्यासोबत विरोधकही आतुरतेने वाट बघत होते। बाकी शिवसैनिक आहेत। काका, तुम्ही कुठून आलेले आहात? मी पण मुंबईमधून आलेलो आहे। अच्छा, दोन्ही ठाकरेंची युती कसं बघता या निवडणुकीकडे? ही आज एकदम ऐतिहासिक युती झालेली आहे आणि आज या महासभेची आम्ही जी आतुरतेने वाट बघत होतो तो ऐतिहासिक क्षण आता थोड्या वेळेतच सुरू होईल ती सभा आणि या सभेला आम्हाला उपस्थित राहता आलं याचा आम्हाला पूर्ण आनंद आहे। आपण जर बघितलं तर पाठीमागे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसते। आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया की मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते सभेसाठी येताना बघायला मिळतात आणि गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात। आपण कुठून आले आहात? नई मुंबई से हूँ मैं। और
ठाकरे परिवार ही मुंबई को चला सकता है, महाराष्ट्र को। ये जो चोर लोग हैं ना, वो कुछ दिन के लिए आए हैं। इन्होंने शिंदे साहब का ये रिकॉर्ड देखिए ना कि उन्होंने गद्दारी किया है। आज बीजेपी उनके साथ में गद्दारी कर रहा है और बीजेपी किसी की नहीं हुई है। बीजेपी उत्तर प्रदेश में भी वही हाल किया है। आज हम लोग खुश हैं की ठाकरे परिवार तुम्ही हिंदी भाषिक आहात, पण कारण एकीकडे भारतीय जनता पार्टीकडे हे सांगितलं जातं किंवा आराखडे असे बांधले जातात की सगळे हिंदी भाषिक भाजपा आणि महायुती सोबत आहे। हिंदी भाषी का ठेका लेके रखे हैं। एक कृपा शंकर सिंह है, वो चोर है, कांग्रेस से गया हुआ है। और हिंदी भाषी के लिए बीजेपी ने किया क्या है? ठाकरे परिवार ने तो हिंदी भाषी के लिए बहुत कुछ किया है। 88 में उन्होंने यहाँ पे शाखा प्रमुख दिया था, आज राज्यसभा दिया है हिंदी भाषी को। आए दिन हिंदी भाषी के लिए राज साहब या उद्धव साहब ने काम किया है। आज हम छोटे कार्यकर्ता को महाराष्ट्र राज्य संघटक बनाया है। निश्चित आपण जर बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तीर्थावरती सभेसाठी येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। नाही मशाल असेल किंवा जे चिन्ह आहे ते चिन्ह घेऊन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक पोहोचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन अजय सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, शिवतीर्थ, मुंबई। महत्वाचा दिवस ही आजची सभा म्हणजे खऱ्या अर्थाने या महाआघाडीच्या विजयाची सभा ठरेल आणि मुंबईमध्ये एक जबरदस्त इतिहास आजच्या या सभेने निर्माण होईल। आज शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत। मला असं वाटतं या ऐतिहासिक क्षणाचा मी होतो हा माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकासाठी भाग्याचा दिवस। भव्य सभा होते आहे आणि केवळ एवढंच महत्त्वाचं नाही, आमची दरवेळेला शिवसेनेची दसऱ्याला इथे सभा होते, आमची गुढीपाडव्याला होते। मला असं वाटतं की ही सभा हे दोन्हीच एकत्रित हे करून गुढीपाडव्याची जी आमची सभा येते होते ती महानगरपालिकेच्या यशाची गुढी उभारायला आणि विजयाचं दसऱ्याचं तोरण बांधणारी आजची सभा आहे। मराठी माणसाच्या हक्कासाठी लक्षात